आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव या त्यांच्या मूळ गावी भव्य कार्यक्रमाचं आयोजन। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरद पवार भुजबळ आज एकाच मंचावर येणार। पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती। आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट। पिंपरीमध्ये भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा दिला। एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून वाल्मिक कराडची तब्बल 2.25 तास चौकशी। तेलींकडून आरोपी कृष्णा आंधळेच्या कुटुंबियांचीही चौकशी। सुरेश धस यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बीड प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा या मागणीसह धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणी केस घ्यावी यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली। त्यांनी 2 दिवसांचा वेळ मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला सोडणार नाही। फास्ट ट्रॅकवर केस चालेल, आरोपीला फाशी होईल यासाठी प्रयत्न करू। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू। तपासाला वेग आल्याची धनंजय मुंडेंची माहिती। तर आरोपींना फासावर लटकवण्याची मुंडेंची मागणी। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली। देशमुखांचा मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी घटनास्थळावरच्या पंचनाम्याची गरज। नातेवाईकांकडून कागदपत्रांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असं प्रसिद्धीपत्रक। आरोपींचा ठाव ठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र। वाल्मिकच्या कोठडीपर्यंत बाहेरचे लोक जात असून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची भेट घेतली। सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याची मागणी। उद्या परभणीमध्ये भव्य मूक मोर्चा। सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ रॅली। जिल्ह्यातील 541 सरपंच काळ्या फिती लावून निषेध रॅलीमध्ये सहभागी। अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार। अज्ञातानं आमदार प्रवीण तायडेंचे पोस्टर्स फाडल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली। हर्षदीप कांबळे यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली। उद्योग विभागातून बेस्टमध्ये त्यांची बदली झाली होती। आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांची बदली झाली आहे। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज बैठक बोलावली। मुंबईतील सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले। मंत्री भरत गोगावले आज पदभार स्वीकारणार। गोगावलेंकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं। लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती। शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांची स्क्रुटिनी होईल। परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल। अदिती तटकरे यांची माहिती। राज्यातील सर्व समाज विकास महामंडळ एका आयटी प्लॅटफॉर्मवरती आणण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय। त्यामुळे सर्व विकास महामंडळांच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार। शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4849 एकर पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार। जवळपास 963 छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयानं दिलासा। मंत्रालयाचं डिजिटायझेशन होणार। मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार। ज्या विभागात काम आहे केवळ तिथेच प्रवेश मिळणार, इतर कुठेही जाता येणार नाही। ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचंही मंत्रिमंडळ बैठकीत सुतोवाच। राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून तयार होणार। प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक आहे त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी दिला जाईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय।
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं ड्रोन सर्वेक्षण, एका महिन्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण होणार, वर्षभरात खाडीतील गाळ काढणार, खासदार रवींद्र वायकरांचं आश्वासन. कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता, त्यामुळे नव्यानं समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत. 2024 मध्ये अनधिकृत बांधकामावर सिडकोची प्रभावी कार्यवाही, 2102 अनधिकृत बांधकामांचं निष्कासन, तर 2 लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं. मुंब्रा इथे मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यानं वाद, मराठी तरुणाविरोधातच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या ऑनलाईन तिकीट विक्रीमध्ये काळाबाजार झाल्याचा आरोप, हायकोर्टात जनहित याचिकेवर सुनावणी पूर्ण, मात्र अंतिम निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. धुळ्यामध्ये आता अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांना बसणार चाप, अनधिकृत होर्डिंग्स रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका QR कोड देणार, QR कोड नसणाऱ्या होर्डिंग्सवरती कारवाई होणार. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली. छत्रपती संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा विभागातील घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याचे नवे कारनामे समोर, मैत्रिणीसाठी विमानतळावरती 4 लाखांचा हिरा त्यानं खरेदी केला. जळगावच्या पाळधी गावात लावलेली संचारबंदी प्रशासनानं हटवली. 31 डिसेंबरच्या रात्री पाळधीमध्ये 2 गटात झालेल्या गोंधळानंतर संचारबंदी लावण्यात आली होती. कुर्ल्यामध्ये मुलीनं आईची हत्या केली. आई मोठ्या बहिणीवरती जास्त प्रेम करते आणि आपला तिरस्कार करते, या रागातून हत्या. मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून हत्या केल्याची पोलिसांना माहिती दिली. गोंदियाच्या सायटोला जिल्हा परिषद शाळेतील स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडलं. 1 विद्यार्थी जखमी तर 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत. कल्याण पूर्वमध्ये स्वयंपाकघराच्या खिडकीची ग्रिल तुटल्यानं 7 वर्षीय मुलगा सज्जावर पडला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुलाची सुखरूप सुटका केली. नाशिकच्या सिडको परिसरात दुचाकीचा अपघात, गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रोलिक मशीनच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन विभागानं कंटेनर बाजूला केला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. नागपूरच्या हिंगणा गुमगाव मार्गावरती दुचाकीला ट्रकची धडक, या अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. लातूर जवळच्या कोळपा इथं स्कूल बस आणि एसटी बसचा अपघात, 4 विद्यार्थी गंभीर जखमी तर 10 विद्यार्थी किरकोळ जखमी. लातूर येथील महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळेची स्कूल बस. पिंपरीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींनी तळेगाव MIDC येथील कंपनीमध्ये नोकरी मिळवली. 3घांना अटक, घुसखोरीच्या मार्गाने ते भारतात आले होते. मुंबई क्राईम ब्रांचकडून 1,65,00,000 ड्रग्ज जप्त, नार्कोटिक्स विभागाच्या घाटकोपर युनिटची कारवाई, 4घांना अटक, आरोपींकडून कोकेन, MD ड्रग, कोडीन सिरपच्या 900 बाटल्या जप्त. नवी मुंबईच्या खारघर येथील सोसायटीच्या स्वच्छतागृहात कोल्हा शिरला. खारघर खाडीकिनारी असलेल्या सोसायटीच्या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून कोल्ह्यांचा वावर वाढलाय. नायलॉन मांजा विक्रीविरोधात व्यापक तपासणी आणि कडक कारवाई करा, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या सूचना. धुळे शहरातील हॉटेल ओयोवरती पोलिसांची धाड, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील आरती ड्रग्ज कंपनीच्या केमिकल टँकरला भीषण आग, ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर टँकरनं पेट घेतला. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात आरची वाघिणीच्या 1.5 वर्षाच्या नर आणि मादी बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं. टिपेश्वर अभयारण्यामध्ये हमखास वाघ दिसत असल्यानं पर्यटकांचा ओढाही वाढला. राज्यामध्ये थंडीनं पुन्हा जोर धरलाय. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज. धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी मात्र संतप्त. विठ्ठल दर्शनाला आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाड्यांचा ताफा थेट मंदिरापर्यंत नेला. मंदिर परिसरात गर्दी असतानाही ताफा मंदिरापर्यंत नेल्यानं भाविकांमध्ये नाराजी.
केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी विमानतळाबाबतच्या अडचणींसंदर्भात मोहोळ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शनी शिंगणापूर इथल्या चौथऱ्यावरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून तैलाभिषेक. चौहान यांनी कुटुंबासह महापूजाही केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये शेतकरी संवाद मेळावा. कृषी विमा योजनेमध्ये पंचनामा करताना गाव हा घटक भरपाईसाठी पात्र ठरवण्यात येणार. चौहान यांचं यावेळी वक्तव्य. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. पियुष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची तर विनोद तावडेंकडे छत्तीसगडची जबाबदारी. अन्य राज्यांसाठीही निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावर ठेवता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा. जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शहांनी वक्तव्य केलं. 5 जानेवारीला बांगलादेशकडून 95 भारतीय मच्छीमारांची तर भारताकडून 90 बांगलादेशी मच्छीमारांची सुटका होणार. दोन्ही देशाच्या तटरक्षक दलाकडून सुटका केली जाईल. किराणासह काही गोष्टी पोहोचवणाऱ्या ब्लिंकिटनं रुग्णवाहिका सेवा सुरू केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंडसा यांची एक्सवर माहिती. 2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या सध्याच्या तुलनेमध्ये 0.3% कमी होणार. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल. सध्या हिंदू धर्म जगात 3ऱ्या क्रमांकावर. लवकरच अंतराळातून थेट मोबाईल कॉल करता येणार. इस्रो यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टेक्सासची कंपनी ASTचा स्पेस मोबाईल उपग्रह प्रक्षेपित करणार. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2नं बाहुबली 2चा रेकॉर्ड मोडला. जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. 1799 कोटींची कमाई केली. अभिनेता अर्जुन कपूर, रकुलप्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरांचा मेरे हस्बंड की बीबी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित. 21 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार. डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, मनू भाकर आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर. 17 जानेवारीला राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्कारांचं वितरण होणार. सचिन खिलारी आणि स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या IPOसाठी तयारी सुरू. रिलायन्स जिओचा हा IPO अंदाजे 35 ते 40 हजार कोटींचा असण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.